बॉलर्स नेम, बॅट्समन नेम. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केला चेंडूला. गली क्षेत्रामध्ये फिल्डर रेडी आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. मॅच लेवल सुरुवात. दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे आणि दुसऱ्या फेरीच्या दोन्ही फलंदाची नावही कळत नाही. विराट टीम एक प्रतिनिधी या. बॅट्समन नेम विराट टीम एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, संधी नाहीये. विराट टीम आपल्या बॅट्समनची नावं कळत नाहीयेत. ऑनलाईन स्कोरिंग आहे त्याच्यामुळे नावं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये याची काळजी घ्या. विराट टीम सुंदर बॉलिंग डांगे साहेब. तुम्हाला एक 40-200चा मीटर देण्यात येत आहे. नॉन स्ट्राईक एंडला दीपेश, स्ट्रायकर एंडला कॅच थोडासा लांब. पिल्ले साहेब यांनी हात वरती करून दाखवायचा आहे. ते आहेत यामधील धनाढ्य असे व्यक्तिमत्व असलेले आणि अंबानीला टफ फाईट देणारे. अदानी अंबानी यांच्यामधला जो नंबर आहे तो सध्या पिल्लाई साहेबांचा येतोय. बसू नये म्हणा. मोरे साहेब, मोरे साहेब, व्यंकटेशन साहेब कुठे आहेत? व्यंकटेशन साहेब सेंड टू बिलिंग. सेंड टू बिलिंग बाकी साहेब. पिल्ले साहेब तुमचे 15 अजून मैत्री पोर्टलचे बियॉन्ड एसओपी गेलेत साहेब. डांगे साहेब तुम्हाला बॅट्समनने जे मारलाय चौका हा 2 नंबर वरती, पहिल्या नंबर वरती बायको आहे. देशमुख साहेब बॉल दिसतो व्यवस्थित एकदम? म्हणजे असं विचारलेलं बरं. बघा साहेब, लेले साहेबांचं लक्ष बघा, नंबर नाही टाकलेला काहीच. नो 60 नो 90 डायरेक्ट खंबा. देशमुख साहेबांना एक विनंती असेल की डाय मारू नये मागच्या वर्षासारखी. हा तेच डाय मारली होती देशमुख साहेबांनी. इथून दोन्ही हात फ्रॅक्चर, दोन्ही हात फ्रॅक्चर. मागच्या वर्षी हा साहेबांनी सांगितलेलं आहे जास्त रिस्क घेऊ नका, आपण पेल्लारला आहात त्यामुळे पेल्लारला असल्यामुळे रिस्क घ्यायची नाही. आपण कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. हा कप गेला तरी चालेल साहेब, पण दुसरा कप उचलता आला पाहिजे साहेब, लक्षात घ्या. रणदेव साहेब कोहलीचा पिडर ब्रेकडाऊन आहे. रणदेव साहेब पिल्ले साहेब, सन्नी हे गरजेचं आहे का? पेल्लारचा बॉलर सन्नी येऊन आलेत. व्यवस्थित बॉल टाक. बदली पाहिजे ना तुला विरारला? हा बघ, लक्षात ठेव. पिल्ले साहेब विशाल जायस्वाल आठवण काढतोय तुमची.
देशमुख साहेब ओरडू नका, प्लेयर घाबरतायत तुमचे. देशमुख साहेबांची लगान टीम आणि त्यामध्ये साहेब देशमुख साहेब आमचे आमिर खान. कुठेही बॉल असू दे ते सगळ्या ठिकाणी पळत आहेत. अरे उत्तम झेल. देशमुख साहेब एक छान डान्स झाला पाहिजे. डीजे DJ. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा गौतमी पाटीलला लागेल असा हाय डान्स. बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. आमचे देशमुख साहेब म्हणजे विषय असलेले गौतमी. देशमुख साहेब म्हणजे आपल्या गौतमीला लाजवतील. बैल गाडा गाडा त्या मित्र आला बघ. अरे कुठे फिरतोय तू? हारला ना तू. सगळ्या टीमला बॅटिंग दिली ना तू. प्रशांत नाईक. उभी पण नाही करायला पाहिजे. प्रशांत नाही त्यांनी सगळ्या टीमला बॅटिंग दिली. अरे रणजित साहेब रात्री दारू. अरे माझा मोबाईल आणि गाडी गाडीवर दारू पितात लोक. नाही डीजे डीजे. देशमुख साहेब म्हणजे हॅलो हॅलो. देशमुख साहेबांची गाडी आता बुलेट ट्रेनच्या रुळावर आहे असं दिसतंय. काय टेन्शन नाही देशमुख साहेब. साहेब म्हणजे पहिल्या पावसामध्ये नाचलेला मोर. सुंदर असं नृत्य केलंय साहेब. परत पाऊस येईल आणि परत ब्रेकडाऊन होईल साहेब तुमचं. नाच रे मोरा आंब्याच्या बनात. नाचून झालं की वसुली कर. आम्ही राऊंडवर आहे सर. आलो आलो. हो रोडे साहेब बोलत आहेत सर. इकडे आम्ही बिअर काढून बसलो सर. आलो आलो आलो. एक मिनिट आहे. बिअर मागवा आणि मग मी आल्यामुळे हारली. स्कोर काय स्कोर हारली. व्हाईट बॉल टाकतो 9-9. धावा फलकावर लागलेले आहेत. 2 ओव्हर 9. 2 षटकाचा सामना समाप्त झालेला आहे. वसईची दोन टीम षटकार. फक्त मोरे मोरे हारलेली आहे. हे कधी विसरू नका. अनिकेत तुझ्या आयुष्यात काय चाललंय? मॅच हरली, मेन फिजिक्स कॅन्सल झाली, एवढी बॉडी बनून काय उपयोग आहे तुझा? लाज वाटायला पाहिजे तुला. बोण्याच्या डोळ्यात पाणी आलं विचारायचं. विनिंग टीम होती म्हणत होता, पण मोरे साहेबांनी पानवट्यावर जाऊन सगळं पाणी पाणी केलं. टी शर्ट वरचा नंबर महाग पडला त्यांना 60. 100%, 100%. पण आमच्या टी शर्टचे नंबरच तसे होते 30, 60, 90. तुम्ही किती विकेट घ्या, काही करा, पिल्ले साहेबांच्यावर काही फरक पडत नाही. लई दिसाचा हट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा.
पिल्ले साहेबांकडे एखादा बॉल आला आणि पिल्ले साहेबांनी तो बॉल पकडला तर सुमारे 11 रुपयाचं पारितोषिक आणि 2 रुपयाचा पार्लेजीचा बिस्किट पुडा पिल्ले साहेबांना. बॉल पण घाबरतोय पिल्ले साहेबांच्याकडे जायला. साहेब कारण देशमुख साहेब process होणार देशमुख नाही साहेब पुढे. एवढं सुंदर डान्स करतायत तो तिकडचा एक पॅक लक्ष तुमच्याकडचा मागच्या टी शर्टवर 60चा एक पॅक रेडी ठेवा. आणि देशमुख साहेब समोरून लीड करताना कोणी ऐकत नाही वाटतं त्यांचं. अप्राईम अप्राईम हा असा गोलंदाज आहे, लगान टीम मधला कचरा. अप्राईम हा एक असा असा गोलंदाज आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचं पहिला पोट येतं आणि 3 मिनिटानंतर तो येतो. त्यामुळे बॅट्समननं कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. धवणे टकलू तापला असेल तर टोपी आणून देऊ का तुला? नको ना. हा. देशमुख साहेबांना का पळवताय तुम्ही? एक खुर्ची घेऊन बसू द्या त्यांना. फारच वाईट कंडिशन आहे एखाद्या ऍडिशनलची. त्याला बाकीचे आउटसोर्स लोक सांगतायत की तू आतमध्ये आहे. इतका अपमान असताना तर मी स्वतः घरी खेळत बसलो असतो. मोरे साहेब तुमचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतंय आम्हाला. हॅलो, तुम्ही जे बोलता ना त्यामुळे ह्या ग्राउंडवर जिवंतपणा वाटतो जरा. धन्यवाद साहेब. आणि पण तो देशमुख साहेबांनी जिवंतपणा दाखवला पाहिजे. सर मोरे साहेब म्हणाले धन्यवाद म्हणाले, पण हे इथेच विसरून जा पण म्हणाले. साहेब घाबरतायत जा. रणदिवे साहेब तुमचा पिडर ब्रेकडाऊन आहे, लवकरात लवकर पिडर अटेंड करणे. रणदिवे साहेब कोहली पिडर ब्रेकडाऊन आहे. रणदिवे साहेब इतकी मेहनत जर कोहलीच्या फिडरसाठी केली असती तुम्ही तर आज कमिटीतले प्लेयर सुद्धा खेळायला आले असते. आदरणीय दवणे साहेब, दवणे साहेब दोन्ही हारलेले ऍडिशनल मी वर स्थानापन्न व्हा. वसई डिव्हिजन विरार डिव्हिजन. आता डिस्कस करून साहेब काही फायदा होणार नाहीये. आपण आता पुढच्या वर्षीसाठी रणनीती आखूया. आता या इथे शांत येऊन बसा. एवढे इंटरप्शन्स कशामुळे झाले त्याचं अनालिसिस करा आता दोघं मिळून. मते साहेब तुमची पुढची मॅच कोणासोबत आहे सांगा. मते साहेब वसई सर्कलची मॅच कोणासोबत आहे पुढची? नाही वसई सर्कलची नाही आहे, पुढची आहे मॅच विरार नालासोपारा. वसई आपल्या विरार नालासोपारा वर्सेस विरार. नाही त्याला तिकडे बसवा रे बा. पेल्लार चालू आहे. विरार पेल्लार चालू आहे. नालासोपारा आणि विरार. विरार ओएनडेम. तुमची विरार ओएनडेम बरोबर मॅच आहे का? नाही नाही वाडा. मग तुम्ही 100% हारणार. नाही नाही आम्ही जिंकणार जिंकणार जिंकणार. आमच्या प्लेअरचा कॉन्फिडन्स बघा साहेब तिकडं. पाटील साहेब बघा, पाटील योगेश पाटील साहेब किती मी मगाशी कॉन्फिडन्स. खंडारे साहेबांना सत्य सांगून टाकलं. साहेब त्यांचं एकमेव एम होतं एकच मॅच जिंकायची फक्त. तुम्ही गेल्यानंतर मला बोलला नाही, "बरं झालं, नाही. एक मॅच जिंकलो यार म्हणून. आम्ही आता फायनल पर्यंत जायचा एम ठेवलेला आहे.
बॉलरचं नाव काय डांगे साहेब? बॉलर कोण आहे? किती स्कोर झालाय? स्कोर 14 रनांपर्यंत पोहोचलेली आहे जेम तेम. शेवटचं षटक आहे ना हा मित्र? शेवटचं षटक आहे. देशमुख साहेबांना त्यांचा विजय दिसतो का कसा काय? देशमुख साहेब गॉगल मधून बघतायत, विजय दिसतो त्यांना. आउटसोर्सिंगचा ऍडिशनल विजय. जरा घाई करा, आपल्याला अजून 6 सामने खेळवायचे आहेत. देशमुख साहेब अजून पण तुमचे 2 हात तुटले नाहीत साहेब. काहीतरी प्रयत्न करा आणि 2 हात तोडा साहेब. साहेब आज तुमचा शाहिस्त खान होईल साहेब नंतर. पिल्ले साहेब बघा अजून वेळ आहे. 15 एक कोटेशन होतील. कोंबडी देशमुख साहेबांनी कॅच पकडल्यावर त्यांना सुमारे 1 रुपये आणि 25 पैशाचं पारितोषिक डोंगरे साहेबांकडनं देण्यात येत आहे. आणि सोबत देशमुख साहेब तुम्हाला लेमनच्या गोळ्या. इकडे पार्लेजीचा बिस्किट पुडा लागेल. मारी गोल्ड. एवढ्या यंग एज मध्ये देशमुख साहेब असे सुंदर झेल टिपतात. खरंच मानावं लागेल देशमुख साहेबांच्या उत्साहाला. मित्रांनो असा जर स्पोर्ट्समनशिप असेल, अशी जर स्पिरिट असेल, घे ना, होत ना ग्लासामध्ये होत ना. तिडके साहेबांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलं आमच्याकडे, पण तुम्हाला 1 रुपये मिळेल त्याच्यातला. बाकीचे 500 रुपये तिडके साहेब बीईटी मधून मायनस करतील. लेले साहेब पण बक्षीस येतील. थांबा जरा थांबा. बिस्किट पुडा साहेब डिक्लेअर केलेले आहे त्यांनी. बिस्किट पुडा काय जादू केली. देशमुख साहेब तुम्ही पोरांना दम दिलाय का? खरं खरं सांगा, मला गडबड वाटते साहेब याच्यात. भारती साहेब, हो भारती साहेब, अजून एक चान्स आहे साहेब, अजून एक चान्स आहे. 2-2 चार्ज आहेत तुमच्याकडे साहेब. भारती साहेब 2 चार्ज आहेत तुमच्याकडे, अजून एक चान्स घ्या. आज जर माधवी साहेब इथं टीम घेऊन असते तर त्यांनीच या टीमला हरवलं असतं. भारती साहेब व्हॉलीबॉल समजून मारायचा होता तुम्हाला साहेब, आपलं गडबड झाली साहेब. बाकी साहेब तुम्ही उत्कृष्ट शॉट मारलेला होता, पण आफ्रीच्या पोटामुळे तो कॅच आलेला आहे. तर सर्व क्रेडिट आहे आफ्रीनच्या पोटाला. माझ्यावर थोडी जायचे. अरे वा, हॅट्रिक. स्कोर कार्ड काय? स्कोर कार्ड देशमुख साहेबांनी गेले 15 दिवस फक्त प्लेयर शोधण्यातच घालवलेत. पर्सेंटेज ऑफ रिकव्हरीकडे पण लक्ष दिलं जाईल. टुर्नामेंट झाल्यावर लक्ष असू द्या. साहेब एवढंच लक्ष तुम्ही कोहलीवरती दिलं असतं तर इन्क्वायरी लागली नसती साहेब, तुमच्यावरती कमिटी लागली नसती साहेब. स्कोर झालेले 14. नाही सर्वांना बॅटिंग मिळू दे साहेब, काय टेन्शन आहे तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे? शेवटचा प्लेअर आहे साहेब, मिळेल त्याला पण बॅटिंग मिळू दे. आता आलाय नॉन स्ट्राईकला, त्याला 1 बॉल एक्स्ट्रा टाका. हा धाव तू धाव, 1 बॉल घ्या तुला.
आपण सामन्यात पाहू शकता सगळे खेळतायत, सगळे इन्व्हॉल्ड आहेत, दे थोडासा मला पण पिल्ले साहेब दे तिकडे. एकदम शांत उभे आहेत, काही फरक पडत नाही. खेळणे दो बच्चों को. कोटेशन निघतायत, त्यामुळे त्यांना काही टेन्शन नाही. आउटसोर्सचा पुरेपूर उपयोग करणारे आमचे टॉससाठी पिल्ले यायचं साहेब. आहे. पुढील दोन संघ नालासोपारा वर्सेस विरार. इथे टॉस साठी यायचं आहे. नालासोपारा दोन्ही कप्तान, दोन्ही संघ नायक. पुढील सामना होतोय नालासोपारा वर्सेस विरार. दोन्ही संघांचे संघ नायक. आणि जरा त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे विरार संघ. पुढील सामना होण्यापूर्वी मते साहेबांना विनंती आहे, पुढची मॅच कशी हरणार त्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलायचे आहेत. नाही साहेब, आम्ही आता हरणार नाहीच आहेत. आम्ही आता ठरवून ठेवलेलं आहे, जिंकायचं म्हणजे जिंकायचं. वसई हारली म्हणजे आम्हाला आमची जीत डोळ्यासमोर दिसते. काय म्हणायचंय तुम्हाला याच्याबाबत? शराबी ओठ आणि नशिला चेहरा, मते साहेबांचं हेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी हरवत बसलेलं. आजची काळी जादू केलेली मते साहेबांनी वसई डिव्हिजनवरती, त्यामुळे आम्ही काही पुढे काही करू शकलो नाही. पांढरा शर्ट काढून त्यांनी आमच्या ब्लॅक शर्टवाल्यांना हरवलंय. यामध्ये विरारचा काहीच भाग नाहीये. यामध्ये फक्त मतेची काळी जादू याचाच भाग आहे. म्हणजे तुम्ही हार मान्य केलेले आहे, त्याबद्दल आपलं धन्यवाद. पण मनापासून. विसरू नका, मोरे साहेबांनी किती रन दिल्या मागे. अतिशय नालायक प्लेअर आहेत मोरे साहेब, कबूलच करत नाहीत. हा सामना रंगतोय आजी आणि माजी यांच्यामध्ये. मी पण येतो 5 मिनिटात. या. 5 मिनिटात जाऊन आलो का? आपण टॉस घेतोय पुढच्या सामन्यासाठी. या. तुमच्यामध्येच कन्फ्युजन आहे की कॅप्टनच नाही कोण असं. तुम्ही कॅप्टन आहेत, हे पण कॅप्टन आहेत का? चेहऱ्यावरनं वाटत नाही. असं नाही, मला तुम्हाला तुमच्या दोघांवरनं पण वाटत नाही तुम्ही कॅप्टन आहेत म्हणून. पण तुम्ही असं म्हणजे तुम्ही चौथे बॉलर आहेत तरी पण 40 रन झाल्यावर साहेब तुम्हाला बॉलिंग दिली जाते. मोरे साहेब, मोरे साहेब, मते साहेब, नारागुडे साहेब आलेले आहेत. मी कप्तान म्हणून ते सांगतायत. नक्की काय करायचं? टॉस उडून घ्यायचा आहे का साहेब? त्यांना उडून घ्या साहेब. 40 रन गेल्यावर बॉलिंग घेतात आणि एकदम मी चांगला बॉलर आहे. नारागुडे साहेब, रंगारेड्डी आणि काकडे साहेब इथे आलेले आहेत. त्यांची मी टी शर्ट बघतोय महावितरणची. नाशिक, किंगस्टार, त्यानंतर अलायफा, जीवधनी, किती जणांना लुटलंय साहेब हे तुम्ही जरा माईक मध्ये सांगितलं तर बरं पडेल. साहेब टी शर्ट साठी सगळं- 3 कॉन्ट्रॅक्टरला लुटलंय. म्हणजे विचार करा काय आहे साहेब याच्यावर. सगळं तेच लुटताय साहेब. नाव बदनाम फक्त मोरेन डोंगरेचं आहे. तिडके साहेब जायचं नाहीये. आपण मागच्या वेळी जाम नाचत होता, या इकडे आता. जायचं नाही आपल्याला. हारल्यानंतर कुठे बोलण्याचा अधिकार नाही आपल्याला. कोणीही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आपल्याला. हारलेत आपण. आपण हारलेले आहात. आपल्याला कुठलाही अधिकार राहिलेला नाही. हेच कॅप्टन ना. त्यांनी कबूल केले मी कॅप्टन आहे.
झाला का? चला मी अधीक्षक अभियंता यांना विनंती करतो की त्यांनी पुढील टॉस उडवायचा आहे. या काकडे साहेब, नारगोडे साहेब, दोन्ही संघांचे इथे आगमन झालेले दोन्ही संघाचे कप्तान. या सामन्यासाठी खास बीडवरून उपस्थित राहिलेले मुंडे साहेब 2 शब्द बोला. हो काकडे साहेब या. वसई विभागाचं मुकेश मोरे आणि डोंगरे साहेबांनी नाक कापलेलं आहे. त्यांनी ग्राउंड मधून बाहेर निघावं. गेट आउट मुंडे, गेट आउट. दोन्ही संघांमध्ये टॉस होतोय. कोण बोलणार आहे? विरार बोलते. वसईचे सर्व आदरणीय व्यंकटेशन साहेब बोला. यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. विरार यांनी साहेब 2 शब्द बोला. टॉस विन झालेला आहे. साहेब मराठीतच बोला. थांबा, त्यांच्याकडे माईक देतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. बोला साहेब. आणि आम्ही पिल्ले साहेब आणि गोलंदाजी व्यंकटेशन साहेब निवडलेली आहे. ही दोस्ती तुटायची नाही. नारगोडे साहेब हारलेले आहेत. साहेब मोरे साहेब टॉस पण ते हारलेले आहेत. म्हणजे जिंकतील याची गॅरंटी त्यांनी सोडलेली आहे. आशा आतापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. खांदे उतरलेले आहेत. तर यांना काहीतरी 2 शब्द आपण, तुम्ही हारणार आहेत किंवा काय असं आता हारणार आहेत असं तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं दिसतंय. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यात? आम्ही हारणार नाही. आम्ही पहिली मॅच पण जिंकलेली आहे. 64 रन केले होते आणि ही पण मॅच आम्ही जिंकू. 64च्या पुढे ह्या वर्षी आम्ही स्कोर करू. मोरे साहेब याबाबत तुम्हाला काय वाटतं? नारगोडे साहेब कॉन्फिडन्स बघा त्यांचा. नारगोडे साहेब हळू लावा, पवेलियन पडेल. हा सामना संपल्यानंतर त्वरितच विरार संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विरार संघ त्वरितच 1 रनांची आवश्यकता आहे पेल्लार संघाला. किणी साहेब, नारगोडे साहेब तुम्ही किणी साहेबांना घेऊन आले. हा बोला काय किणी साहेब तुमचं काय म्हणणं आहे? काय तुमची रणनीती काय असणार आहे? हम शतरंज के वो खिलाड़ी है, हारी हुई बाजी दुगने दाम में खरीदते. बघूया आपण आता. काकडे साहेब चॅलेंज बघितलं का तुम्हाला? डायलॉग बाजीमध्ये चॅलेंज दिलंय. असं तुम्ही बोलत नाही. गुटखा आहे नाही ना? ओके. हा पेल्लार जिंकलेले. देशमुख साहेब एक डान्स होऊन जाऊन दे. डीजे